नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप जास्त महत्त्वाची सेवा दत्त जयंती निमित्त आपल्याला करायची आहे आणि ती म्हणजे गुरुचरित्र पारायण। तर गुरुचरित्र पारायण कसं करावं, कोणी करावं, कोणते नियम अटी आहेत, उद्यापन कसं करावं, केव्हा करावं, ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओमध्ये नक्की बघा जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती समजेल, तुम्हाला कोणताही प्रश्न उरणार नाही। तर बघा, मुळात म्हणजे गुरुचरित्र पारायण जी व्यक्ती करते ती स्वतः खूप भाग्यवान असते, कारण की दत्त महाराज त्या व्यक्तीकडनं एवढी मोठी सेवा करून घेत असतात। बघा, गुरुचरित्र पारायण हा साधासुद्धा ग्रंथ नसून तो एक दैवी शक्तीने भरलेला ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथाचं पारायण जी व्यक्ती करते ना, तिचे काही दोष असू द्या, तिच्या कुंडलिकेत काही दोष असू द्या किंवा तिला पितृदोष असेल, त्यांच्या घरामध्ये वास्तु दोष असेल, कुठलाही दोष असतो तो या ग्रंथाच्या पारायणाने नाहीसा होतो। एवढी ताकद या ग्रंथामध्ये आहे। ज्या घरामध्ये हा ग्रंथ आहे तिथे माता लक्ष्मी अखंड वास करत असते, त्या घरामध्ये कधीच नकारात्मक ऊर्जा राहत नाही। इतकी ताकद या ग्रंथामध्ये आहे आणि म्हणूनच मुळात म्हणजे ती व्यक्तीच खूप भाग्यवान असते की जी गुरुचरित्र पारायण करते। बघा, असं म्हणतात की आयुष्यामध्ये एकदा तरी गुरुचरित्र पारायण करावं, पण बघा, तुम्ही दरवर्षी तुमच्या घरात जर गुरुचरित्र पारायण घडलं तर तुमच्या ज्या काही अडचणी, संकटे, दुःख आहेत ना, ती दत्त महाराज सगळी दूर करतात आणि तुम्हाला खूप सुंदर अनुभव ते देत असतात। तुम्ही नक्की या ग्रंथाचं पारायण करून बघा। जर तुम्हाला आतापर्यंत हे पारायण करायला जमलं नसेल तर आता दत्त जयंती निमित्त तुम्ही हे पारायण करून बघा। खूप सुंदर अनुभव या ग्रंथाच्या आल्याशिवाय राहणार नाही। इतकी ताकद आणि इतका प्रभावी असा हा ग्रंथ आहे। बघा, केवळ या ग्रंथाच्या पारायणाने आपण आपल्या सगळ्या इच्छा आपल्या पूर्ण होत असतात दत्त महाराजांच्या कृपेने, आपल्या स्वामींच्या कृपेने। तुम्ही नक्की हे पारायण करून बघा, तुम्हाला नक्की याचे खूप सुंदर अनुभव येतील। आता बघा, हे पारायण तुम्हाला कधी करायचं आहे, अर्थात दत्त जयंती 15 डिसेंबरला आहे, तर तुम्हाला हे पारायण 9 डिसेंबर पासून सुरुवात करायची आहे। आपल्याला 7 दिवसाचं हे पारायण करायचं असतं। 9 डिसेंबर पासून ते 15 डिसेंबर पर्यंत तुम्हाला हे पारायण करायचं आहे। आपल्या केंद्रामध्ये 2 सप्ताह कालावधी असतात। एक असतो तो स्वामी पुण्यतिथीचा आणि दुसरा असतो तो दत्त जयंतीचा। तुम्ही तुमच्या जवळपास जर स्वामींचं केंद्र असेल किंवा मठ असेल किंवा मंदिर असेल, तिथे जाऊन पण तुम्ही हे पारायण करू शकता, काहीच हरकत नाही। सामूहिक तुम्ही पारायण करू शकता, काहीच हरकत नाही। जर तुम्हाला सामूहिक पारायण करणं शक्य नसेल किंवा तुमच्या जवळपास स्वामींचं केंद्र, मठ, मंदिर नसेल तर तुम्ही घरी सुद्धा हे पारायण करू शकता। तर पारायण कधीपासून सुरू करायचं हे तुम्हाला समजलं असेलच। आपल्याला 9 डिसेंबर पासून या पारायणाला सुरुवात करायची आहे, ते 15 डिसेंबर पर्यंत आपल्याला हे पारायण करायचं आहे, लक्षात घ्या। तर आता पारायण कसं करायचं आहे, अर्थात 9 डिसेंबरला आपल्याला सुरुवात करायची आहे, त्यामुळे तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्या जवळपास स्वामींचं केंद्र असेल, मठ असेल, मंदिर असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल, तिथे जाऊन तुम्हाला नारळ आणि खडीसाखर ठेवायची आहे। आता तुमच्या जवळपास स्वामींचं केंद्र, मठ, मंदिर नाही, दत्त महाराजांचं मंदिर नाही, तुम्हाला त्या 9 डिसेंबरला जाणं शक्य झालं नाही, तर तुम्ही तुमच्या घरामध्येच स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर किंवा दत्त महाराजांच्या मूर्तीसमोर, फोटोसमोर तुम्ही नारळ खडीसाखर ठेवा। त्यांना प्रार्थना करा की माझ्याकडनं महाराज हे पारायण तुम्हीच निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि मी आजपासून तुमचं हे पारायण करत आहे, अशी तुम्हाला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे। त्यानंतर तुम्हाला पूजा मांडणी करायची असते। आता पूजा मांडणी कशी करायची, तर पूजा मांडणी अतिशय साधी सोपी आहे। बघा, तुम्हाला सर्वप्रथम चौरंगावर किंवा पाटावर लाल कलरचं किंवा पिवळ्या कलरचं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल, फोटो असेल किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल, ती तुम्हाला ठेवायची आहे। त्यांना तुम्हाला मूर्ती जर असेल तर अर्थात तुम्हाला अभिषेक करायचा असतो। अभिषेक तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणत तुम्ही अभिषेक करू शकता, काहीच हरकत नाही। किंवा दत्त महाराजांची मूर्ती तुमच्याकडे असेल तर तुम्ही दत्त गायत्री मंत्र म्हणत अभिषेक करू शकता किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा पण जप करत तुम्ही अभिषेक करू शकता। त्यानंतर अभिषेक करून झाल्यावर अर्थात ती मूर्ती तुम्हाला चौरंगावर किंवा पाटावर ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्यांना अष्टगंध लावायचा आहे। नंतर तुम्हाला त्या पूजा मांडणीमध्ये एक लोटा भरून, छोटासा लोटा भरून किंवा छोटासा ग्लास भरून पाणी ठेवायचं आहे आपल्या स्वामींसाठी। तर त्यानंतर तुम्ही एखादं फळ ठेवू शकता। जर तुमच्याकडे फळ अवेलेबल नसेल, तुम्ही खडी साखर किंवा साखर जरी ठेवली वाटीमध्ये थोडीशी तरी पण चालणार आहे। त्यानंतर तुम्हाला
कळस मांडायचा आहे। आता कळस तुम्हाला कसा मांडायचा आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे। खाली तांदळाची रास घ्यायची, त्यावर तांबा तुम्हाला ठेवायचा आहे। तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे, त्यात तुम्हाला एक नाणं एक सुपारी टाकायची आहे। हळद कुंकू अक्षर त्या पाण्यामध्ये तांब्याच्या तुम्हाला टाकायचे आहेत आणि त्यावर तुम्हाला श्रीफळ ठेवायचं आहे। आणि त्यानंतर त्या तांब्याला तुम्हाला स्वस्तिक आणि 5 रेषा उमटवायच्या असतात। तुम्हाला माहित आहे की सगळ्यांना कलश कसा मांडायचा असतो। कलश मांडायचा आहे, महाराजांच्या उजव्या साईडला तुम्हाला कलश मांडायचा आहे, म्हणजे आपली ती डावी बाजू येते। आता तुम्ही महाराजांची मूर्ती किंवा फोटो ठेवला असेल त्यांच्या तुम्हाला उजव्या बाजूला कलश मांडायचा आहे, डाव्या बाजूला तुम्हाला दिवा ठेवायचा आहे, एखादं फळ तुम्ही ठेवू शकता, पाण्याने भरलेला लोटा तुम्ही ठेवू शकता आणि खडी साखर किंवा साखर तुम्हाला ठेवायची आहे। तर अशी एकदम साध्या सोप्यापणे तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे। जसं की आपण दर गुरुवारची पूजा मांडणी करत असतो स्वामींची गुरुवार व्रताची, तशीच सेम पूजा मांडणी तुम्हाला करायची आहे। आता पूजा मांडणी समजली असेल, त्यानंतर बघा तुम्हाला संकल्प करायचा आहे। संकल्प कसा करायचा तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, तरी पण एकदा सांगते। तुम्हाला हातामध्ये पाणी घेऊन तुम्हाला तुमचं नाव स्वामींना सांगायचं आहे, तुमचं गोत्र सांगायचं आहे। गोत्र माहित नसेल तुम्ही कश्यप गोत्र म्हणू शकता। मी स्वामींची सेवेकरी आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल, तुम्ही ज्या इच्छेसाठी तुम्ही हे पारण करत असाल ते तुम्हाला इच्छा बोलून दाखवायची आहे आणि ते जे काही पाणी आहे ते तुम्हाला तामणामध्ये सोडायचं आहे। नंतर ते पाणी तुम्ही झाडांना अर्पण करू शकता, काहीच हरकत नाही। तर अशा वेळी तुम्हाला संकल्प करायचा आहे। संकल्प कसा करायचा याबद्दल सेपरेट व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता आणि त्यापर्यंत तुम्हाला संकल्प करायचा आहे। आता बघा संकल्प करून झाल्यावर तुम्हाला तुमच्या ग्रंथ वाचायला सुरुवात करायची असते। कोणत्या दिवशी किती अध्याय आहेत ते बघा। तर तुम्हाला पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय वाचायचे असतात, दुसऱ्या दिवशी तुम्हाला 10 ते 21 अध्याय वाचायचे असतात, तिसऱ्या दिवशी तुम्हाला 22 ते 29 अध्याय वाचायचे असतात, चौथ्या दिवशी तुम्हाला 30 ते 35 अध्याय वाचायचे असतात, 5व्या दिवशी तुम्हाला 36 ते 38 अध्याय वाचायचे असतात, 6व्या दिवशी तुम्हाला 39 ते 43 अध्याय वाचायचे असतात आणि 7व्या दिवशी तुम्हाला 44 ते 53 अध्याय तुम्हाला वाचायचे असतात। तर अशा पॉईंट तुम्हाला 7 दिवसामध्ये हे पारायण कंप्लीट करायचं असतं। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नियम काय आहेत। आता तुम्ही हे पारायण करणार असाल तर तुम्हाला काही नियम आहेत जे तुम्हाला पाळायचेच आहेत आणि जर तुमच्याकडे या नियमांचं पालन होणार असेल तरच तुम्ही हे पारायण करा, तरच हे पारायण करायला अर्थ आहे, लक्षात घ्या। आपल्याला बघा ही सेवा मनापासून पूर्ण श्रद्धेने करायची आहे आणि हे नियम पाळून जर तुम्ही हे पारायण केलं मनापासून पूर्ण श्रद्धेने तर अर्थात तुमची जी काही इच्छा आहे ती 100% दत्त महाराज पूर्ण करतातच। त्याचबरोबर तुमचे जे काही दोष तुम्हाला लागलेले असतील ते पण तुमचे दूर होतात, तुमच्या आयुष्यातली संकटे दुःखही दूर होत असतात, तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करत असते। हा अनेक भक्तांचा अनुभव आहे। तर नियम बघा आता काय आहेत। तर सगळ्यात पहिला नियम असा आहे की तुम्हाला हे पारायण सुरू करण्याच्या अगोदर, आता आपण 9 डिसेंबरला हे पारायण करणार आहोत बरोबर, सुरू करणार आहोत, तर तुम्हाला 8 डिसेंबरला 1 गाय आणि 4 कुत्र्यांना तुम्हाला नैवेद्य खाऊ घालायचा असतो। चाणक्या करून तुम्ही गव्हाच्या पिठाच्या तुम्ही चाणक्या करू शकता। 1 गाईला आणि 4 कुत्र्यांना तुम्हाला चाणक्या करून खाऊ घालायच्या आहेत आणि त्यानंतर 9 डिसेंबर तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे। तर हा एक नियम आहे जो आवर्जून सगळ्यांनी पाळायचा आहे। आपण त्यांना चाणक्या खाऊ घालतो म्हणजे आपण त्यांना आमंत्रण देत असतो, म्हणून आपल्याला त्या चाणक्या 1 गाय आणि 4 कुत्र्यांना तुम्हाला खाऊ घालायचे आहेत। त्यानंतर बघा दुसरा नियम सगळ्यात मोठा आहे, तो म्हणजे हे पारायण चालू असताना आपल्या घरामध्ये मांसाहार तुम्हाला आणायचा नाहीच आहे, पण त्याचबरोबर आपल्या घरातल्या व्यक्तीने कुठे बाहेर जाऊन मांसाहार केला नाही पाहिजे याची पण तुम्हाला काळजी घ्यायची आहे। कोणत्याही व्यक्तीने आपल्या घरामध्ये मांसाहार करून येऊ नये याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे। तर हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे जो तुम्हाला ह्या पारायण काळात पाळायचा आहे। त्यानंतर तिसरा महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे तुम्हाला परान्न वर्ज्य करायचं आहे। जर तुम्हाला वेळ आलीच परान्न घेण्याची तर तुम्ही तुमचं खर्चाने तुम्ही बाहेर शाकाहारी हॉटेलमध्ये जेवण करू शकता। आता बऱ्याच वेळेस काय होतं ना, पुरुष घरातले जे काही पुरुष मंडळी आहेत ते हे ग्रंथाचं पारायण करायला बसतात, मग त्यावेळेस काय होतं त्यांच्या पत्नीला किंवा घरामध्ये मासिक धर्म येतो, त्यामुळे मग त्यांना त्यांच्या पत्नीचं हातचं खाता येत नाही। तर अशा वेळेस तुम्ही बाहेर शाकाहारी हॉटेलमध्ये तुमच्या स्वखर्चाने तुम्हाला जेवण करायचं आहे, लक्षात घ्या। अशी वेळ आलीच तर, पण जर सगळं काही व्यवस्थित असेल तुम्हाला तुमच्या घरचंच अन्न घ्यायचं आहे, परान्न तुम्हाला वर्ज्य करायचं आहे। त्यानंतर चौथा नियम असा आहे की हे पारायण पुरुष असो स्त्रिया असो दोन्हीही करू शकतात, कारण की हा आपला दिंडोरी प्रणीत ग्रंथ आहे। जो मूळ ग्रंथ होता ना त्याच्या ओव्या ज्या काही होत्या त्या ओव्यांमुळे ना पूर्वीच्या स्त्रियांना त्रास व्हायचा
म्हणून त्या ओव्या या ग्रंथामध्ये वगळण्यात आलेल्या आहेत। म्हणून हा जो ग्रंथ आहे दिंडोरी प्रणीत गुरुचरित्र ग्रंथ हा पुरुष सुद्धा वाचू शकतात आणि स्त्रिया सुद्धा वाचू शकतात। मुलगा असो मुलगी असो कोणीही या ग्रंथाचं पारायण करू शकतात, लक्षात घ्या। त्यानंतर बघा, तुम्हाला हे ग्रंथाचं पारायण चालू असताना तुम्हाला काळं वस्त्र परिधान करायचं नाहीये। हा ग्रंथ वाचत असताना तुम्हाला काळं वस्त्र घालायचं नाहीच आहे, पण इतर वेळेस सुद्धा 7ही दिवस तुम्हाला काळं वस्त्र परिधान करायचं नाहीये। त्याचबरोबर तुम्हाला कुठलीही चामड्याची वस्तू वापरायची नाही, जसं की चप्पल वगैरे तुम्हाला चामड्याची वापरायची नाही, लक्षात घ्या। त्याऐवजी तुम्ही रबराची किंवा नायलॉनची चप्पल वापरू शकता, पुरुष असो किंवा स्त्री असो। पुरुषांनी चामड्याचं बेल्ट वगैरे घालून तुम्हाला हे पारायणाला बसायचं नाहीये। ही एक गोष्ट आहे जी तुम्हाला आवर्जून पाळायची आहे। त्याचबरोबर पुरुषांनी हे पारायण चालू असताना तुम्हाला दाढी वाढवायची नाही, तुम्हाला तुमच्या स्वतःच्या हाताने रोज दाढी करायची आहे। दाढी या काळात वाढवू नये असं या ग्रंथामध्ये नियम दिलेले आहेत। जर तुमच्याकडे हा ग्रंथ असेल तर त्या ग्रंथामध्ये पण तुम्ही बघू शकता। पुढचा सगळ्यात महत्त्वाचा नियम असा आहे की तुम्हाला हे पारायण चालू असताना कोणाच्याही अंतविधीस वगैरे जायचं नाहीये। जर आता दत्त महाराज अशी वेळ येऊ देऊ नये, जर तुमच्या घरातच असं काही झालं तर तुम्हाला हे पारायण अर्धवट सोडता येणार नाही। ते तुम्हाला कोणाच्या ना कोणाच्या हातून तुम्हाला ते पूर्ण करून घ्यायचं आहे। एक तर तुम्ही ते तुमच्या शेजाऱ्यांकडनं पूर्ण करून घ्या किंवा कोणत्याही ब्राह्मणाला बोलवून तुम्ही ते पारायण पूर्ण करून घेऊ शकता। हे पारायण आपल्याला अर्धवट सोडता येत नाही, लक्षात घ्या। आणि स्त्रियांनी आपला मासिक धर्म बघून तुम्हाला हे पारायण करायचं आहे। बघा, जर तुमचा मासिक धर्म 9 ते 15 तारखेमध्ये असेल तर तुम्ही हे पारायण करू नका। जेव्हा तुमचा मासिक धर्म येऊन जाईल त्यानंतर तुम्ही हे पारायण करू शकता। हे पारायण आपण दत्त जयंती निमित्तच नाही तर तुम्ही हे पारायण कधीही कुठल्याही महिन्यात करू शकता, कोणत्याही दिवशी तुम्ही सुरू करू शकता, काहीच हरकत नाही, लक्षात घ्या। म्हणून जर तुम्हाला या काळामध्ये जर पारायण करता आलं नाही, तुम्ही नंतरही पारायण तुम्हाला जेव्हा इच्छा असेल, जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही हे पारायण करू शकता। तर स्त्रियांनी आपला मासिक धर्म बघून या पारायणाला बसायचं आहे। हा सगळ्यात मोठा नियम आहे जो आपल्याला पाळायचा आहे, लक्षात घ्या। त्यानंतर बघा, आता या पारायण दरम्यान आपण काय खाऊ शकतो आणि काय नाही। त्या पारायण दरम्यान तुम्हाला एक धान्य घ्यायचं आहे। उपवास तुम्हाला करायचा नाही, उपवास नाही करायचा, लक्षात घ्या। बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की ताई उपवास करायचा का 7 दिवस? तर अजिबात नाही, तुम्हाला उपवास करायचा नाही, तुम्हाला एक धान्य घ्यायचं। आता एक धान्य म्हणजे काय? तर बघा, जर तुम्ही पहिल्या दिवशी जर चपाती खाल्ली तर तुम्हाला 7ही दिवस चपातीच खायची आहे। जर तुम्ही पहिल्या दिवशी भाकर खाल्ली तर तुम्हाला 7ही दिवस भाकरच घ्यायची आहे। तर याला म्हणतात एक धान्य। आता तुम्ही भाजी जी काय आहे ती तुम्ही भाजी अदलून बदलून खाऊ शकता। आता भाज्यामध्ये तुम्ही काय काय खाऊ शकता? भाज्यामध्ये तुम्हाला कांदा लसूण घालायचा नाहीये। बघा, भाज्यामध्ये तुम्हाला कांदा लसूण न वापरता तुम्हाला भाजी बनवायची असते। भाज्यामध्ये तुम्ही बटाटा खाऊ शकता, गिलके, दोडके, कोबी, फ्लॉवर या ज्या काही भाज्या आहेत त्या तुम्ही खाऊ शकता या पारायण काळादरम्यान। बघा, आपल्याला 7च दिवस हे नियम पाळायचे असतात, त्यामुळे हे 7 दिवस कडकडून नियम पाळा, जेणेकरून तुम्हाला पारायणाचं संपूर्ण फळ मिळेल। त्यानंतर बिस्किट, चहासोबत बिस्किट खाऊ का, खारी खाऊ का अशा पण कमेंट्स येतात, तर अजिबात नाही, तुम्हाला बिस्किट चहासोबत किंवा खारी वगैरे काही खायचं नाहीये। आणि लक्षात घ्या, बघा, जेव्हा तुमचं पारायण चालू असेल ना तेव्हा तुम्ही जे काही खाणार, म्हणजे तुम्ही चहा घेणार असाल तर आधी तुम्हाला तो ग्रंथासमोर ठेवायचा आणि नंतर तुम्ही स्वतः घ्या। मी स्वतः असं करते की मी जे काही खाणार असेल ना ते मी आधी महाराजांना दाखवते, त्यानंतर मी ते ग्रहण करत असते, मग ते चहा असो किंवा जेवण असो। तर तुम्ही असं करू शकता। त्यानंतरचा नियम म्हणजे असा आहे की तुम्हाला हे पारायण चालू असताना तुम्हाला सोफ्यावर किंवा गादीवर, पलंगवर तुम्हाला बसायचं नाहीये। तुम्हाला खालीच सतरंजी टाकून बसायचं आहे आणि झोपताना पण तुम्हाला खालीच सतरंजी अंथरून तुम्हाला झोपायचं आहे। त्यानंतर बघा, हे पारायण चालू असताना तुम्हाला सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवून आरती करायची आहे, दोन्ही टाइम। सकाळी 10:30 वाजता तुम्ही जे काही तुम्ही बनवणार असाल, चपाती आणि जी कोणती भाजी तुम्ही बनवणार असाल, बघा, भाजीमध्ये तुम्हाला कांदा लसूण वापरता येणार नाही, मी तुम्हाला सांगितलं आहे। तर अगदी साध्यापणे तुम्हाला भाजी बनवायची आहे आणि जी कोणी तुम्ही भाजी आणि चपाती बनवणार असाल ती तुम्हाला दोन्ही टाइम तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि दत्त महाराजांची तुम्हाला दोन्ही टाइम आरती करायची आहे, सकाळ संध्याकाळ, लक्षात घ्या। त्यानंतर हे पारायण चालू असताना तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र वाचायचं आहे। बघा, आता विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र का वाचावं ते पण तुम्हाला सांगते। आपल्याकडनं दिवसभरात कळत न कळत काही चुका घडतात, जस की आपण एकदम आपल्या सवय असे रोजची आलं का सोफ्यावर बसायची किंवा पलंगवर बसायची, बेडवर बसायची, तर या आपल्याकडनं चुका घडत असतात किंवा आपल्याकडनं कळत न कळत कधी कधी काही वाईट गोष्टी आपण बोलून जातो, तर त्याची क्षमा याचना म्हणून आपल्याला हे विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र रात्री झोपण्यापूर्वी वाचायचं आहे। हा एक नियम आहे जो सगळ्यांनी पाळायचा आहे, ही गोष्ट विसरायची नाही। बऱ्याच जणांना विसर पडतो याचा। बघा, रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र वाचायचं आहे।
त्यानंतर हे पारायण चालू असताना तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा नियम आहे जो तुम्हाला पाळायचा आहे। त्यानंतर बघा, जेव्हा तुम्ही रात्री झोपाल तेव्हा तुम्हाला डाव्या कुशीवर झोपायचं आहे रात्री झोप लागेपर्यंत तरी, कारण की डाव्या कुशीवर जेव्हा आपण झोपतो तेव्हा दत्त महाराज आपल्याला काही ना काही संकेत देत असतात। एक तर स्वप्नातून ते आपल्याला दर्शन देतात किंवा काही ना काही ते आपल्याला संकेत देत असतात। आपली सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे याबद्दल ते आपल्याला काही ना काही संकेत देत असतात आणि त्यामुळे तुम्हाला झोप लागेपर्यंत तरी तुम्हाला डाव्या कुशीवर झोपायचं आहे, लक्षात घ्या। तर अशापर्यंत तुम्हाला हे जे काही नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे आहेत। बघा, नियम खूप आहेत, पण जर आपण ठरवलं नाही की मला हे पारायण करायचं आहे आणि माझ्याकडनं हे पारायण घडलंच पाहिजे, तेव्हा आपली जर इच्छाशक्ती स्ट्रॉंग असेल ना, आपली इच्छाशक्ती जर दृढ असेल तर दत्त महाराज पण आपल्याकडनं हे पारायण पूर्ण करून घेत असतात। फार काही कठीण नियम नाही। जेव्हा आपण हे पारायण करायला सुरू करतो ना, तेव्हा आपण जेव्हा हे नियम पाळायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला वाटतं की खूप कठीण असेल, पण जेव्हा आपण सुरुवात करतो ना तेव्हा काही कठीण नियम नाहीत, आपण ते सहज पाळू शकतो असेही नियम आहेत। फक्त काय असतं ना, हे पारायण चालू असताना आपल्याला आपल्या सुख सुविधांचा त्याग करायचा असतो। जेव्हा आपण कुठली गोष्ट त्याग करतो ना आणि ती सेवा जेव्हा आपण करतो ना कोणती पण प्रभावी, तेव्हा त्या सेवेचं फळ आपल्याला खूप पटीने जास्त मिळत असतं। म्हणून या गोष्टींचा तुम्हाला त्याग करायचा आहे आणि हे जे काही पारायण आहे ते तुम्हाला करायचं आहे। 7 दिवस तुम्हाला हे सगळे नियम कडकडून पाळायचे आहेत। जे कोणते नियम तुम्हाला मी सांगितले आहे अवश्य ते नियम पाळूनच हे पारायण करा। असं अजिबात म्हणू नका की ताई माझ्याकडनं हा नियम पाळला जाणार नाही, तो नियम पाळला जाणार नाही, अजिबात नाही। जेव्हा तुमच्याकडनं शक्य होईल हे सगळे नियम पाळून हे पारायण करणं तेव्हाच तुम्ही हे पारायण करा, अन्यथा करू नका, नाहीतर मग त्याचे वाईट परिणाम पण आपल्याला भोगायला लागत असतात। म्हणून सांगितलं की सगळे नियम पाळून तुम्हाला हे पारायण करायचं आहे। खाण्यामध्ये तुम्हाला डाळी किंवा भात खाता येणार नाही, कुठल्याही प्रकारचे तुम्हाला डाळी खायच्या नाहीत। ज्याचे 2 भाग होतात ना असे आपल्याला कोणतेही धान्य घ्यायचं नाही, मग ते शेंगदाणे असो, डाळी असो किंवा तुम्हाला भातही खायचा नाहीये। फक्त तुम्हाला चपाती आणि भाजी किंवा भाकर आणि भाजी तुम्हाला खायची आहे। भाज्यांमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही काय काय खाऊ शकता। तुम्ही बटाटा, गिलके, दोडके, कोबी, फ्लॉवर, तुम्ही पालक घेऊ शकता, मेथी घेऊ शकता, शेपू घेऊ शकता, या सगळ्या भाज्या तुम्ही खाऊ शकता या पारायण काळादरम्यान। तर हे सगळे नियम आपल्याला पाळायचे आहेत रोज सकाळी। आणि बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा ग्रंथ कोणत्या वेळेत वाचायचा, तर हा ग्रंथ तुम्हाला सकाळी 3 वाजल्यापासून म्हणजे पहाटेचे 3 वाजल्यापासून तुम्हाला दुपारी 4 वाजेपर्यंतच वाचायचं आहे, लक्षात घ्या। दुपारी 4 नंतर तुम्हाला हा ग्रंथ वाचता येणार नाही आणि त्यातल्या त्यात दुपारी 12 ते 12:30 मध्ये तुम्हाला हा ग्रंथ वाचायचा नाहीये। या काळात आपण कुठलीही दत्त महाराजांची किंवा आपल्या स्वामींची सेवा करत नाही, कारण की हा काळ आपल्या दत्त महाराजांचा भिक्षेचा काळ आहे। तर हे नियम आहे जे तुम्हाला पाळायचे आहेत। पारायण पण तुम्हाला पहाटे 3 वाजल्यापासून दुपारी 4 पर्यंतच करायचं आहे आणि शक्यतो पारायण चालू असताना मध्येच उठू नका, कोणाशी बोलू नका, अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने पारायण करा। पारायण चालू असताना कोणाशी मध्येच बोलू नका किंवा मध्येच उठू सुद्धा नका। जर तुम्हाला उठण्याची वेळ आली तर तुम्ही उठू शकता, म्हणजे आपल्या ज्या काही नैसर्गिक क्रिया आहेत त्यासाठी आपण उठू शकतो, पण परत तुम्हाला अंगावर गोमूत्र शिंपणून स्वच्छ हातपाय धुवून मग तुम्हाला पारायणाला बसायचं आहे। त्यानंतर हे पारायण चालू असताना आपल्या घरामध्ये 2 ते 3 वेळेस, दिवसातून 2 ते 3 वेळेस तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे। कोणीही बाहेरची व्यक्ती आपल्या घरामध्ये आली की ती येऊन गेल्यानंतर तुम्हाला घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे आणि असंही तुम्हाला दिवसातून 2 ते 3 वेळेस आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडत राहायचं आहे। आपल्या घरामध्ये पावित्र्य ठेवायचं आहे। बघा, हा ग्रंथ खूप पवित्र आहे, त्यामुळे याचं पावित्र्य आपण राखल्याच गेलं पाहिजे, तेव्हाच आपल्याला पारणाचं फळ मिळत असतं। आणि म्हणून आपल्या घरामध्ये 2 ते 3 वेळेस तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे। तुम्हाला 7 दिवस अखंड दिवा तुम्हाला लावायचा आहे। एखाद्या वेळेस विजला तर विजू द्या, काहीच हरकत नाही, परत तुम्ही पुन्हा प्रज्वलित करू शकता, परंतु अखंड राहील याची काळजी घ्या। तर हे जे काही नियम आहेत जे तुम्हाला पाळायचे आहेत, आता मी तुम्हाला सगळी माहिती दिली आहे। आता अजूनही तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। व्हिडिओ मोठा झाला असेल तर माफ करा, पण ही सगळी माहिती तेवढीच महत्त्वाची होती आणि या दत्त जयंतीनिमित्त आपल्याला सगळ्यांना हे पारायण करायचं आहे। सगळ्यांनी अवश्य करण्याचा प्रयत्न करा। खूप मोठी सुवर्ण संधी आहे आपल्यासाठी, त्यामुळे 9 ते 15 डिसेंबर या काळामध्ये आपल्याला पारायण करायचं आहे आणि याचं उद्यापन आपल्याला 16 तारखेला करायचं असतं, लक्षात घ्या। 16 तारखेला सकाळी नैवेद्य दाखवायचा। नैवेद्यामध्ये तुम्हाला पुरणपोळी करू शकता किंवा वरण भात भाजी पोळी करू शकता। 4 नैवेद्य तुम्हाला ठेवायचे असतात। 4 नैवेद्य दाखवून तुम्हाला आरती करायची असते स्वामींची, दत्त महाराजांची, आपल्या कुलदेवीची, गणपती बाप्पाची
आरती करून तर अशापर्यंत तुम्हाला उद्यापन करायचं असतं। उद्यापन कसं करायचं, काय करायचं याबद्दल सेपरेट व्हिडिओ संपूर्ण माहितीसहित मी लवकरच तुमच्यासोबत घेऊन येईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं। तर झालेली सेवा मी स्वयंचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत किंवा नवीन सोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय श्री स्वामी समर्थ।